अध्याय 28. पिंगलेचे भर्तरीवरील प्रेम, त्याच्या कसोटीकरता पाठवलेला निरोप, त्याचा दुष्परिणाम. अरण्यामध्ये दत्तात्रयाने अनुग्रह दिल्यानंतर भर्तरीने संसार करण्यासाठी त्याचपाशी 12 वर्षाची मुदत मागितली होती. ती मिळाल्यानंतर तो उज्जैनीस गेला व रात्री भोजन झाल्यानंतर पिंगलेच्या महालात गेला. महालात जाताच त्याच पिंगलेने सुवर्णाच्या मंचकावरील पुष्पशय्येवर बसवून त्याची पूजा केली व राजावरील आपले प्रेम व्यक्त केले. ती उभयंता अगदी जवळ बसून विनोदाची भाषणे करू लागली. मग राजाने तिला तू सर्वांमध्ये माझी आवडती आहेस असे सांगितले. आपल्या दोघांच्या कुडी दोन पण प्राण एकच आहे अशा भावार्थाची व विनोदाची पुष्कळ भाषणे झाली. नंतर पिंगलेने राजास तांबूल दिला आणि म्हटले, महाराज, ब्रह्मदेवाने आपला जोडा निर्माण केला, त्याप्रमाणे योगही घडून आला. आपली एकमेकांची प्रीती म्हटली म्हणजे जसे मीठ पाण्यात मिळून एकत्र होते त्याचप्रमाणे आपले दोघांचे मन एक होऊन गेले आहे. परंतु निर्दयी कृतांत केव्हा धाड घालील ही भीती आहे. तुमच्यापूर्वी मी मरावे हा माझा मार्ग उचित होय व ईश्वर कृपेने जर असा योग घडून आला तर मी मोठी भाग्यवंती ठरेन. असे पिंगला राणी बोलत असता भर्तरी तिला म्हणाला, प्रिय, या गोष्टी ईश्वराधीन आहेत, आपल्या कोणाच्या हातातील नाहीत. त्याचा संकेत काय हे आपणास कसे समजणार? माझ्यापूर्वी तू मरण इच्छित आहेस ही गोष्ट खरी आहे, परंतु सूर्यपुत्र यम अगदी निर्दय आहे, त्याच्यामध्ये विचाराचा लेशसुद्धा नाही. तेव्हा न जाणो जर तुझ्या अगोदर मी मरण पावलो तर पुढे तू आपले दिवस कसे काढशील? तेव्हा पिंगला म्हणाली, ब्रह्मदेवाने कपाळी काय लिहिले आहे ते कळत नाही, पण जर तुम्ही म्हणत असाल अशी गोष्ट घडून आली तर मी जीव ठेवणार नाही. अग्नी देहाची आहुती देऊन तुमच्या समागमे येईन. पिंगला राणीचे भाषण ऐकून भर्तरी म्हणाला, मी जिवंत आहे तोपर्यंत तुझे हे बोलणे ठीक आहे, परंतु स्वतःच्या जीवासारखी प्रिय वस्तू दुसरी कोणतीच नाही, म्हणून जीवाचा घात कोणाच्यानं करवत नाही. मला खुश करण्यासाठी तुझे हे सारे बोलणे आहे, पण प्रसंग पडल्यानंतर हे बोलणे असेच राहून जाईल. राजाच्या या भाषणावर पिंगलीने उत्तर दिले की मी मनपूर्वक बोलले तरी तुम्ही ते खरे मानित नाही, परंतु इतके पक्के खात्री असू द्या की वैधवाचा डाग मी माझ्या देहास कदापि लागू देणार नाही. कशावरून म्हणाल तर काया वाचा मन ही मी तुम्हास अर्पण केले आहेत, यास ईश्वर साक्ष आहे. तो ईश्वर सत्यवादी असल्याचे सर्व जग म्हणून सांगते, म्हणून मी विधवा राहणार नाही हे खचित. अशा रीतीने त्याची समजूत करून तो उगीच राहिली व राजांनाही या भाषणाचा अनुभव पाहण्याचा निश्चय केला. पुढे एके दिवशी राजा अरण्यात शिकारीला गेला असता त्यास राणीच्या या भाषणाची आठवण झाली. तेव्हा त्यांनी असा प्रकार केला की एक मृग जीवन धरला आणि त्याचा वध करून आपला मुकुट व वस्त्रे त्याच्या रक्ताने भिजवली. नंतर तो एका सेवकाजवळ देऊन त्यास सांगितले की ही वस्त्रे घेऊन तू पिंगलेकडे जा व तिला सांग की राजा शिकार करीत असता वाघाने त्याच्यावर झडप घालून त्याचा घात केला. हा निरोप तिला कळवण्यासाठी राजाने त्या सेवकास अवंतीस पाठवले व आपण अरण्यात स्वस्थ बसून राहिला. राजाच्या सेवकाने अवंतीस जाऊन पिंगलीची भेट घेतली व ती रक्ताने भरलेली वस्त्रे पुढे ठेवून हात जोडून उभा राहिला. राजाने शिकवून ठेवल्याप्रमाणे त्याने पिंगला राणीस निरोप सांगितला व राजाच्या कलेवराची दहन करून त्याच्याबरोबरचे गेलेले लष्कर लवकरच परत येईल असे म्हटले. सेवकाचे हे शब्द पिंगलेच्या कानी पडले, मात्र तोच तिची जी अवस्था झाली ती वर्णन करता येत नाही. ती कपाळ बडवून घेऊ लागली, केस तोडू लागली, हेल काढून मोठमोठ्याने रडू लागली. इतक्यात राजवाड्यात ही दुःखकारक बातमी पसरली. ती ऐकून राजाच्या 1200 स्त्रिया रडत ओरडत धावत आल्या व त्यांनी अतिशय शोक केला. पिंगलेस मात्र सर्वांपेक्षा विशेष दुःख झाले. शेवटी पिंगलेने सती जाण्याचा निश्चय करून सर्व तयारी केली. राजाचे वस्त्र परिधान करून केले, पाने घेतली व समारंभाने मशानात जाऊन अग्नी तयार केला. सर्वांनी तिला आशीर्वाद दिले. नंतर तिने अग्निकुंडात उडी टाकून आपले स्वहित साधून घेतले. त्यावेळी संपूर्ण नगरवासी लोक शोक करीत आपापल्या घरी गेले. इकडे अस्तमान होऊन रात्र झाल्यावर राजा नगरात जावयास निघाला. त्यावेळी आपल्या मरणाची बातमी सांगण्यासाठी राजवाड्यात जो सेवक पाठवला होता आणि राजाची आठवण होऊन त्याच्या मनात नाना प्रकारच्या वाईट कल्पना येऊ लागल्या. असा मोठा प्रसंग असतानाही भर्तरीचा बंधू विक्रमराजा स्वस्थ कसा राहिला? कल्पना साहजिकच मनात येते. तसेच ज्या नोकराने राजवस्त्रे नेऊन पिंगलेस दिली होती तो तरी या पल्ल्यास गोष्ट येऊपर्यंत कसा स्वस्थ बसला अशी शंका येते. परंतु या गोष्टीचा विचार करता असे लक्षात येते की जो सेवक वस्त्रे घेऊन गेल्यानंतर फार वेळ तेथे न राहता तसाच परत भर्तरीकडे अरण्यात आला, परंतु राजा दुसऱ्या रस्त्याने परतल्यामुळे त्याची चुकामुक झाली. तो सेवक मागाहून त्यात जाऊन मिळाला. तसेच त्या समयी विक्रमराजा मिथिला नगरास आपल्या आजोळी गेला होता. सुमंतिक प्रधान, शिवविक्रम राजा वगैरे मंडळी राजा समवेत गेली होती. राजवाड्यात फक्त स्त्रियाच होत्या. गावकरी लोकांनी पिंगली सती जाण्याविषयी हरकत घेतली, पण तिच्यापुढे कोणाचे काही चालले नाही. अज्ञानामुळे पिंगला मात्र प्राणास मुकली. भर्तरी राजा गावच्या दिशे येताच द्वाररक्षकांनी पिंगला सती गेल्याचे वृत्तांत कळविला. तेव्हा राजास अत्यंत दुःख झाले. तो तसाच रडत ओरडत मशानात गेला व आपणही पिंगलीप्रमाणे जळून जावे अशा उद्देशाने तो तिच्यासाठी केलेल्या अग्नीत उडी टाकू लागला. पण बरोबरच्या लोकांनी त्यास धरून ठेवल्यामुळे राजास काहीच
इलाज चालला नाही. पिंगलीची अवस्था झाल्याने राजाची अतिशय दुःख झाले. तो तिचे एक एक गुण आठवून रडत होता. पिंगला सती गेली म्हणून भर्तरी मशानात शोक करीत आहे ही बातमी ऐकून गावचे लोकही धावत मशानात आले. तेही राजाबरोबर मोठमोठ्याने रडू लागले, परंतु त्यांचे ते रडणे वरकर्मी होते. राजा शोकसागरात पडला असता लोक त्याची समजूत काढू लागले की हे राजन, अशाश्वत आता शोक करून का उपयोग, ईश्वरावर भरोसा ठेवून स्वस्थ असावे. अशा रीतीचा लोकांनी राजास पुष्कळ बोध केला, परंतु राजाचे तिकडे लक्ष जाईना. शेवटी लोक आपापल्या घरोवर गेले. राजा मात्र मशानात पिंगलेच्या चिंतेशीच बसून राहिला. राग भरून टाकण्यासाठी दुसऱ्या दिवशी लोक मशानात गेले, परंतु भर्तरी चितेस हात लावू देईना व आपणही तेथून उठेना. या पल्ल्यास गोष्ट आल्यानंतर लोक निघून गेले. भर्तरी मात्र अन्न पाण्या वाचून तसाच तेथे रात्रंदिवस बसून राहिला. याप्रमाणे अवंती नगरामध्ये घडलेला प्रकार दूतांनी मिथुलीस जाऊन विक्रमराजास सांगितला. तो ऐकून सत्यवर्मा, शिवविक्रम, सुमंतिक प्रधान आदी करून सर्व मंडळी अत्यंत दुःखाने तेथे आले. ते सर्व ताबडतोब उज्जैनीस आले व स्मशानामध्ये जाऊन पाहतात तो त्यांना पिंगलेचे दुःख करीत भर्तरी रडत बसलेला दिसला. तेव्हा विक्रमराजा भर्तरीची समजूत काढू लागला, परंतु त्याला वेड लागल्यासारखे झाले होते. तो पिंगला पिंगला असे म्हणून रडत होता. त्यास बोध करता 10 दिवस गेल्यावर विक्रमाने पिंगलेची उत्तरक्रिया केली. नंतर तो राज्यकारभार पाहू लागला. विक्रमराजा त्यास नित्य जाऊन बोध करत असे. याप्रमाणे 12 वर्ष झाली, पण बोध केल्याने काही फायदा झाला नाही. पिंगलेच्या दुःखाने भर्तरीने अन्न सोडले होते व तो फक्त झाडाची पाने खाऊन व उदक प्राशन करून राहिला होता. त्या योगाने त्याचे शरीर कृश झाले. भर्तरीची अशी अवस्था पाहून मित्रवरुनी सूर्यास त्याची दया आली. नंतर तो दत्तात्रयाकडे गेला. दत्तात्रयाने त्यास येण्याचे कारण विचारले असता मित्रवरुनी म्हणाला, आपणास सर्व ठाऊक आहे. मीच सांगितले पाहिजे असे नाही, परंतु सुचवायचे इतकेच होते की भर्तरीवर आपली कृपा असू द्या, मग म्हणजे झाले. मग मित्रवरुनीस दत्तात्रयाने धीर देऊन भर्तरीबद्दल काळजी न वाहता स्वस्थ मनाने जाव्यास सांगितले व मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ यास मी भर्तरीकडे पाठवून त्यास बोध करून ताळ्यावर आणतो, अशा रीतीने मित्रवरुनीची समजूत काढून त्याची रवानगी केली.